सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. गुड इव्हनिंग सगळ्यांना. टुडे we learn about real numbers. Day before yesterday we have started the chapter real numbers, and in this chapter we learn about the set of natural numbers, set of whole numbers, set of integers, set of rational number, irrational number, and set of real numbers. After that we learn about relation between the rational numbers. Then we learn about the properties of rational number, and then we start the practice set number 2.1. exercise number 2.1 आपण start केली होती पहा, and we solve some examples. काही examples आपण त्याच्यातले सोडवले होते. In exercise number 2.1, first question we solve. First question is classify the rational number in terminating type and non-terminating type. टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग मध्ये आपण क्लासिफाय केलं होतं. काल तुम्हाला सांगितलं होतं मी, इफ द प्राइम फॅक्टर ऑफ द डिनॉमिनेटर इज 2 or 5 and 2 and 5, जर डिनॉमिनेटरचे प्राइम फॅक्टर 2 or 5 असतील किंवा 2 and 5 असतील, तर जो काय रॅशनल नंबर आहे तो टर्मिनेटिंग येतो. इफ प्राइम फॅक्टर ऑफ डिनॉमिनेटर इज अदर दॅन 2 and 5, 2 आणि 5 पेक्षा जर अदर असेल, देन दिस रॅशनल नंबर इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. हे आपण पाहिलं होतं. ते सगळे एक्झाम्पल मी सोडून दिले होते. ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी कालचा व्हिडिओ परत एकदा तुम्ही पाहू शकता. देन वी सॉल्व नेक्स्ट क्वेश्चन, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. हा सुद्धा क्वेश्चन आपण अर्धा सोडवला होता. डेसिमल फॉर्म मध्ये आपण फ्रॅक्शन लिहिले होते आणि मला वाटतं तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने समजले होते. एक एक्झाम्पल तुमच्यासाठी घेतो म्हणलं होतं मी. The example is 23/7. Example होतं 23/7. We have to write this rational number in decimal form. हा डेसिमल फॉर्म मध्ये रॅशनल नंबर लिहायचा आहे. कशा पद्धतीने तुम्ही लिहिता अशा पद्धतीने तुम्हाला मी भागाकार करा म्हटलं होतं. 23 divided by 7. ओके, 7 3 जा 21. 23 minus 21, remainder is 2. ओके, देन वी टेक द पॉइंट. त्यानंतर आपण पॉइंटचा भाग देऊ. इथे 0 येईल पहा. एक मिनिट. 23 डिवाइडेड बाय 7. ओके, 23 डिवाइडेड बाय 7 एक्झाम्पल आपलं बरोबर आहे. 7 1 21 घेतले, 21 23 मधून 21 गेले, 2 उरले पहा. त्यानंतर आपण भाग देणार आहे 0चा. 0चा भाग दिल्यानंतर इथं काय आले पहा, 7 2 जा 14. 20 minus 14 किती उरले, 6 उरले. एकदा पॉइंट दिल्यानंतर परत 0 देऊ शकतो. ओके, देन 60. 7 8 जा 56. 60 minus 56 किती उरणार आहे, 4. परत एकदा 0 घेऊ. पहा, कधी कधी अंक रिपीट व्हायला वेळ लागतो. ग्रुप ऑफ डिजिट्स आर रिपीटिंग बट आफ्टर सम टाइम कधी कधी वेळ लागतो. इथं 40 आले पहा. 7 5 जा 35. ओके, 7 5 जा 35. Therefore remainder is 5 0. 7 7 जा 49. ओके, remainder is 1 means 0. then 7 1 जा 7. ओके, 10 minus 7 3 0. then 7 4 जा. ओके, 7 4 जा 28. रिमाइंडर इज 2. पहा, रिमाइंडर 2 उरली. रिमाइंडर 2 उरल्यानंतर आपण काय घेणार, 0 घेणार. हे 20 वरती पहा कुठे 20 आलेले, इथं 20 आलेले पहा. म्हणजे यानंतर आपण भाग काय देणार आहेत पहा. 7 2 जा. ओके, 7 2 जा 40. अशा पद्धतीनं परत एकदा 2 येईल, परत 6 उरतील, 0 60 होईल. परत 7 8 जा 56. त्यानंतर परत 40 उरतील. 7 5 जा मीन्स 2 8 5 7 1 4. परत एकदा काय येणार आहे, 2 8
5714 हे अशा पद्धतीने येणार. मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. दिस इज कॉल्ड द नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. रिकरिंग मीन्स रिपीटिंग. 285714 हे डिजिट्स रिपीट होत चालले, रिकरिंग होत चालले. देयरफॉर 23/7 इज इक्वल टू 3.285714 एवढे अंक हे रिपीट होत आहेत, रिकरिंग होत आहेत. मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात चांगल्यापैकी आला असेल. कोणाला काही अडचण निश्चित काही नसेल पहा. ओके, अशा पद्धतीनं हे तुम्हाला सोडवायला सांगितलं होतं. काही जणांनी एक्सरसाइज मला पाठवल्यात, डायरेक्ट सोडून पाठवल्यात. डायरेक्ट सोडून नाही, अशा पद्धतीने तुम्ही सोडून पहा. कोणते अंक रिपीट होत आहेत ते चेक करा आणि देन वी राईट ऍट दिस लाईक बार, त्याच्यावरती बार द्या. जे जे अंक रिपीट होतात त्याच्यावरती तुम्ही बार द्या. देन वी सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. आणखी एखादा नेक्स्ट क्वेश्चन त्यातला घेतो मी and then we solve the question number 3. Okay, in this question number 2, question number 5 is 17/8. 17/8. It means that denominator is 8 and prime factor of the denominator is 2. या 8 चे प्राइम फॅक्टर जर काढले आपण, 8 चे प्राइम फॅक्टर काढा. 8 is equal to 2 into 2 into 2. 2 to the 4, 4 to the 8. मी अगोदर सांगितलं, if the prime factor of denominator is 2 or 5 or 2 and 5, जर prime factor 2 आला, 5 आला, 2 and 5 आला, then this rational number is terminating type. तर हा terminating type असतो. आपण चेक करू हा terminating type येतोय का. 17 divided by 8, 8 ने डिवाइड करा 17 ला, 8 to the 16, remainder is 1. okay, 0.0. 8 1 the 8, 10 minus 8 2, 0. 8 to the 16 means 20 minus 60, remainder is 4, then 0, and 8 5 the 40 means answer is 2.125 and this is terminating. हे टर्मिनेट झालं पहा. मला वाटतं सगळ्यांना चांगल्यापैकी दिसतंय आणि समजलेलं आहे. जर दिसण्यात काही अडचण असेल तर तुम्ही सांगू शकता सर दिसण्यात काही अडचण आहे. जर कोणाला काही शंका असेल, व्हिडिओ दिसण्यामध्ये काही शंका आली तर आपण या नंबरवरती फोन करत जा. 9673221427. माझ्या नंबरवरती फोन करायचा नाही, या नंबरवरती फोन करायचा. 9673212427. आपल्याला जर फारच अडचण असेल तर या नंबरवरती आपण फोन करू शकता. ओके, देन मी तुम्हाला सांगितलं प्राइम फॅक्टर ऑफ द डिनॉमिनेटर इज 2 or 5 or 2 and 5. जर प्राइम फॅक्टर 2 आणि 5 असतील, 2 or 5 असतील, देन दिस रॅशनल नंबर इज टर्मिनेटिंग टाइप. तर तो टर्मिनेटिंग टाइप येतो. जर अदर दॅन 2 and 5 असतील तर देन रॅशनल नंबर इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग और नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग. अशा पद्धतीने आपण शिकलो होतो. आफ्टर दॅट we solve the question number 3. question number 3 मध्ये काय, write the following rational number in p upon q form. सगळे रॅशनल नंबर तुम्हाला p upon q फॉर्म मध्ये लिहायचे. मी तुम्हाला एक्सरसाइज आता WhatsApp वरती पाठवली. ज्यांच्याकडे पुस्तकं नाहीत त्यांनी त्या एक्सरसाइज मधून सोडवत जा. मी तुम्हाला एक्सरसाइज टाकत जाईल. पहा, फर्स्ट क्वेश्चन आपण सोडवलेला आहे 0.6 and डॉट आहे तो आपण सोडवलेला आहे. सेकंड क्वेश्चन इज 0.37 आहे, तो मला सोडवलं नाही, लक्षात नाही. चला डबल होईल जर झाला असेल तर 0.37 बार. वी राईट दिस रॅशनल नंबर इज p upon q फॉर्म. p upon q फॉर्म मध्ये लिहायचं. बऱ्याच जणांनी एक्सरसाइज पाठवली मला, डायरेक्ट लिहून टाकले उत्तर याचं. 37 divided by 99. काही सोडवलं नाही. असं करायचं नाही, परीक्षेमध्ये असं सोडवायचं नाही. इन डिटेल्स मध्ये सोडवायचं. कसं सोडवायचं डिटेल्स मध्ये पहा. सोल्युशन तुम्हाला मी याचं करून देतो. ओके, लेट x is equal to 0.3737 and this like means x is equal to 0.37 bar. This is the equation 1. याला आपण equation 1 नाव देणार आहे. then मी तुम्हाला कालच सांगितलं if the two digits are repeating, जर दोन अंक रिपीट होत असतील तर we multiply both side by 100. एक अंक रिपीट होत असेल then multiply both side by 10. तीन अंक रिपीट होत असतील
तर मल्टिप्लाय बोथ साइड बाय 1000. Here 3 and 7. Here 3 and 7 are two recurring digits. इथं रिपीट होणारे डिजिट 3 and 7 2 आहेत. Therefore दोन अंक जर रिपीट होत असतील, therefore multiply both sides by 100. 100 ने मल्टीप्लाय करा, 100 ने मल्टीप्लाय करू, 100 ने x ला मल्टीप्लाय करा, काय येईल 100x इज इक्वल टू, अगोदर पण तुम्हाला सांगितलं मी 100 into 0.37 बार. याला जर आपण मल्टीप्लाय केलं 100 ने तर पॉइंट किती अंकाने पुढे सरकतो, 2 अंकाने. 100 ने मल्टीप्लाय केलं, 10 ने मल्टीप्लाय केलं 1 अंकाने, 100 ने केलं 2 अंकाने, 1000 ने मल्टीप्लाय केलं तर 3 अंकाने पॉइंट पुढे जाईल. हा पॉइंट इथे येईल पाहिजे. इथं आल्यानंतर 3737 कंटिन्यू तसंच राहणार आहे. Therefore 100x is equal to 37.37 बार as it is राहिलं पा. This is the equation 2. हे इक्वेशन 2 आलं पा. काही एक्झाम्पल रिपीट करतोय, काही जणांना थोडीशी अडचण आली, डायरेक्ट लिहिले म्हणून हे रिपीट करतोय मी. देन इक्वेशन 1 हे इक्वेशन 2 मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. इथं लिहितो मी पा, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 मधून सबट्रॅक्ट करायचं. कसं सबट्रॅक्ट करायचं, लेफ्ट हँड साइड मधून लेफ्ट हँड साइड सबट्रॅक्ट करायची. 100x minus x, ओके, 100x minus x is equal to काय येईल पा, 37.37 बार minus 0.37 बार पा. 100x मधून एक x गेला, 99x is equal to 37 पा. इथं किंवा जमा की वेगळ्या पद्धतीने करून दाखवतो. पॉइंट खाली पॉइंट द्यायचा, 37 बार minus 0.37 बार काय येईल, 37 बार मधून एक गेले, 0 उरले, 37 as it is. ओके, therefore here remainder is 37. मला वाटतं चांगल्या पद्धतीने समजली. The sign between 99 and x, 99 and x मधलं साइन तुम्हाला माहिती आहे, गुणिले. Therefore 99 goes to right hand side, it convert into dividation form. तिकडे गेल्यानंतर हा भागिले होईल. Therefore x is equal to 37 divided by 99. अशा पद्धतीने सोडवायचं होतं. मला वाटतं चांगल्या पद्धतीने समजलं, जास्त वेळ मी याच्यामध्ये घालवित नाही. देन ज्यांना लिहून घ्यायचं ते मोबाईलचा स्क्रीनशॉट काढा किंवा परत एकदा पाहू शकता. देन वी सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन सोडवणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा, 15.89 बार. ओके, सेम आहे. let us x is equal to 15.89. 89 रिपीट होत चालला, ग्रुप ऑफ डिजिट रिपीटिंग रिकरिंग. therefore 89 as this line. therefore x is equal to 15.89 bar. okay, this is the equation 1. याला इक्वेशन 1 नाव देऊ. here two digits are recurring. किती अंक रिपीट होत आहेत, 2 होत आहेत. therefore इथे लिहू आपण, here 8 and 9 are two recurring digits. दोन डिजिट्स रिकरिंग आहेत, रिपीटिंग आहेत, दोन डिजिट. therefore काय मग, मल्टीप्लाय both sides by 100. 100 ने आपण मल्टीप्लाय करू बोथ साइडला बा. ओके, मल्टीप्लाय करा पा. 100x is equal to 100 ने मल्टीप्लाय केल्यावर काय होईल पा, इथे 100 ने मल्टीप्लाय करू, 100 into पा 15.89 बार. लक्षात घ्या, मी परत एकदा गुणाकार इकडच्या बाजूला करून दाखवतो तुमच्या लक्षात येण्यासाठी. पा इथं काय आहे, 100 into 15 पॉइंट हे असं आहे पा, 89 अशा पद्धतीने 100 ने मल्टीप्लाय केला, हा पॉइंट पुढे जाईल, फक्त इथे जाईल.
आणि पुढं हा पॉइंट इथं आल्यानंतर 898989 हे कंटिन्यू राहील. मला वाटतं काय अडचण नाही, सगळ्यांना समजतंय. देन 100x इज इक्वल टू काय आलं मग ओके काय पहा 100 ने मल्टिप्लाय करा 89 बार एज इट इज असंच राहील. देन दिस इज द इक्वेशन 2. याला आपण इक्वेशन 2 असं नाव देऊ. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधून सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. 2 मधून लेफ्ट हँड साइड मधून लेफ्ट हँड साइड मायनस करायची. करा 100x minus x is equal to 1589.89 बार मायनस काय करायचे पहा 15.89 बार. कोणीतरी कमेंट्स केली की वजाबाकी कशी येते सांगा सर. की वजाबाकी कशी येते परत एकदा सांगतो. वजाबाकी करताना पॉइंट खाली पॉइंट लिहायचा फक्त, बाकी काय नाही. ओके पहा 1589.89 वरती बार आहे. ओके इथे 15.89. कोणाला जर वजाबाकी कळत नसेल तर बारकाईने लक्ष द्या. वजाबाकी कळेल 89 बार इथे 89 बार. कोणताही अंक जर तोच त्याच अंकातून तोच अंक जर आपण मायनस केला तर काय येतं 0 येतं. म्हणून हे आलं इथं 0. मला वाटतं चांगल्यापैकी समजलंय तुम्हाला. हा पॉइंट दिला काय नाही दिला काय काही फरक नाही. ओके 9 - 5 4 8 - 1 7 हे 5 एज इट इज 1 एज इट इज. वजाबाकी कळली का सगळ्याला. हा पॉइंट नंतरचा 0 काही कामाचा नाही. मीन्स 1574. 100x - 1x किती आले 99x इज इक्वल टू 1574. मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल. देन पहा काय आलं पहा ते 99 इथं गुणिले तिकडे आलं काय होते भागिले x इज इक्वल टू 1574 डिवाइडेड बाय 99. अशा पद्धतीने we write the decimal form into p upon q फॉर्म मध्ये आपण हा रॅशनल नंबर लिहिलेला आहे. मला वाटतं चांगल्यापैकी सगळ्यांना समजलं असेल. आणखी एक एक्झाम्पल या पद्धतीचं घेतो आणि नंतर नेक्स्ट पॉइंट आपण घेणार आहेत पहा. ओके 2.514. ओके 2.514 बार हे एक्झाम्पल आहे. आपल्याला इन द फॉर्म ऑफ p अपॉन q या फॉर्म मध्ये हे एक्झाम्पल लिहायचंय. हा रॅशनल नंबरच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे आपल्याला. लेट अस सपोज तुम्हाला सांगितलं तसं लेट x इज इक्वल टू 2.514. हा ह्याच्यावरती बार आहे. याचा अर्थ हे अंक काय होतात रिपीट होत आहेत 514 as this like. Therefore x is equal to 2.514 bar. This is the equation 1. याला इक्वेशन 1 नाव देऊ. देन किती अंक रिपीट होत आहेत 3 अंक इथे रिपीट होतात 3 डिजिट्स 514. Here are 3 digits are recurring. Therefore here 5 1 and 4 are 3 recurring digits. 3 recurring digits. कोणाला काही शंका असेल तर नंतर क्लास संपल्यावर सुद्धा विचारू शकतात. प्रत्येक वेळेस कमेंट्स कडे पाहणं शक्य होत नाही. कोण काय म्हणते ते प्रत्येक वेळेस पाहणं शक्य होत नाही. ज्यांना शंका असेल एखाद्या क्वेश्चन विषयी एखाद्या पॉइंट विषयी शंका असेल की सर हा पॉइंट मला कळला नाही कसा आला, आपण नंतर फोन करून सुद्धा मला विचारू शकतात. त्या फोनवरती मी तुम्हाला डिटेल्स इन्फॉर्मेशन देईन. ओके 514 आर रिकरिंग डिजिट. जे रिकरिंग डिजिट्स आहेत ते 514 आहेत. देयरफॉर 3 अंक रिपीट होत आहेत. देयरफॉर मल्टीप्लाय बोथ साइड्स बाय 1000. 3 अंक रिपीट होत असेल तर 1000 ने मल्टीप्लाय करा. 2 रिकरिंग डिजिट्स असतील तर 100 ने मल्टीप्लाय करा. एक रिकरिंग डिजिट असेल तर 10 ने मल्टीप्लाय करा. Here 5 1 4 are 3 recurring digits. Therefore multiply both sides
बाय 1000 ने आपण मल्टिप्लाय करू. देअरफॉर काय येईल पहा 1000x इज इक्वल टू इथं पहा 1000 ने मल्टिप्लाय केलं काय होईल. हा जो पॉइंट आहे हा 3 अंकाने पुढे सरकेल. 3 अंकाने पुढे सरकल्यानंतर काय होईल पहा 2514 हा फक्त इथे सरकेल. लक्षात घ्या 0.514 बार ऍज इट इज. मला वाटतं चांगल्यापैकी तुम्हाला समजलं. 1000 ने गुणल्यामुळे हा पॉइंट फक्त 3 अंकाने पुढे सरकला. ओके. काही विद्यार्थी हुशार जॉईन होत आहेत. त्यांनी प्रत्येकाने थोडंसं वेळेवर 5:30 वाजता जॉईन झालं तर चांगलं होईल. रोज आपला क्लास 5:30 ला असतो. वेळेवर जॉईन होत चला. ओके. दिस इज द इक्वेशन 2. हे इक्वेशन 2 घेऊ. त्यानंतर सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. लेफ्ट हँड साइड मधून लेफ्ट हँड साइड मायनस करू. 1000x minus x is equal to 2514.514 बार मायनस यातून काय मायनस करायचे 2.514 बार. ओके. 1000x मधून 1x गेला काय होतील 999x is equal to किंवा जर जर कळत नसेल तर परत एकदा सांगतो 2514 बार. पॉइंट खाली पॉइंट द्यायचा. इथं 514 बार आहे आणि हिअर इज 2. वजाबाकी करायची. 514 बार मधून 514 बार गेलं काय होणार आहे 0. 4 - 2 2 1 as it is 5 as it is 2 as it is. ओके. 2512. ओके. मला वाटतं चांगल्यापैकी तुम्हाला समजतंय. ओके चालू आहे. मला वाटलं बंद पडलं म्हणून 1 मिनिट फक्त पाहिलं. ओके. देन 999 in the multiplication form when goes to right hand side it is convert into dividation form. Therefore x is equal to 2512 divided by 999. This is our answer. हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण सहज रित्या चांगल्या पद्धतीने सोडू शकतो. ज्यांना कोणाला समजायला अडचण आली असेल ते मला विचारू शकतात. क्वालिटी निवडताना पहा दिसायला थोडीशी अडचण आहे मला वाटते. क्वालिटी निवडताना एकदा 360 निवडून पहा. मला वाटतं चांगलं दिसतंय तुम्हाला 360 निवडल्यानंतर किंवा 480 निवडा. तुम्हाला स्पष्टपणे दिसू शकतं. ओके. 2512 डिवाइडेड बाय 999. ज्यांना लिहून घ्यायचे ते मोबाईलचा स्क्रीनशॉट काढू शकतात. या पॉइंट विषयी मला वाटतं कोणाची अडचण नाही. अशा पद्धतीने आपले एक्सरसाइज नंबर 2.1 आपली एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर खाली जो पॉइंट दिलाय तुमच्या पुस्तकामध्ये जो पॉइंट दिलाय माझी सवयीप्रमाणे मी वळणावळ घेत असतो. प्रत्येक वळ तुम्हाला समजली पाहिजे हा माझा हेतू आहे. लेट्स रिकॉल करून काय दिले द नंबर्स √2 and √3 shown on number line are not rational number means they are irrational numbers. इरॅशनल नंबर मागील वर्षी आपण शो करायला शिकलो होतो पहा √2 √3 √5 √6 √7 √10 हे रॅशनल नंबर आपण नंबर लाईन वरती कशा पद्धतीने शो केले हे तुम्हाला मी मागील वर्षी शिकवलं होतं पहा. या वर्षी सुद्धा पण काही क्वेश्चन त्यावरती येतात. शो दॅट √2 ऑन अ नंबर लाईन पहा तसा एक क्वेश्चन तुमच्या पुस्तकामध्ये एक्सरसाइज नंबर 2.2 मध्ये दिलेला आहे. रिप्रेझेंट द नंबर √5 and √10 ऑन अ नंबर लाईन. पहा काय सांगितलंय रिप्रेझेंट √5 and √10 on a number line. आणि हे जे रिप्रेझेंटेशन आहे रिप्रेझेंटेशन ऑफ √2 √3 √5 √10 हे नंबर लाईन वरती आपल्याला नंबर रिप्रेझेंट करायचे. दिस कॉन्सेप्ट वी ऑलरेडी मध्ये लर्न केलेली शिकलेलो आहे आपण समजून घेतलेली आहे. या वर्षी तुम्हाला जास्त त्याची माहिती दिलेली नाही पण क्वेश्चन दिलेला आहे. एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आहे. एक्सरसाइज मध्ये आल्यानंतर आपल्याला तो सोडवता आला पाहिजे. महत्त्वाचा पॉइंट आहे पहा
देन कशा पद्धतीने हे रिप्रेझेंट करायचं, √2 कसं रिप्रेझेंट करायचं, √3 कसं रिप्रेझेंट करायचं, √5 √10 कोणताही नंबर आला तरी तो तुम्हाला नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करता आला पाहिजे, नंबर लाईन वरती दाखवता आला पाहिजे. √2 √3 √5 √10 these are इरॅशनल नंबर आणि हे इरॅशनल नंबर लाईन वरती कसे रिप्रेझेंट करतात ते मी तुम्हाला एकदा समजावून सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल वी रिप्रेझेंट द √2. मी तुम्हाला √2 कसं रिप्रेझेंट करायचं ते सांगतो. ड्रॉ द नंबर लाईन. सुरुवातीला नंबर लाईन ड्रॉ करा. ओके, अशा पद्धतीने मी नंबर लाईन ड्रॉ करतो. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय जी तुमच्या पुस्तकापेक्षा जास्त आहे. या पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला एक्सरसाइज मध्ये सोडवायचे म्हणून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. ड्रॉ द नंबर लाईन L. पहा, नंबर लाईन L ड्रॉ केली. ओके, टेक पॉइंट O और ओरिजिन. टेक अ पॉइंट O और ओरिजिन इज 0. पहा, O पॉइंट घेतला. द कोऑर्डिनेट ऑफ द O इज 0. O चा कोऑर्डिनेट 0 घेतला. देन पहा, ड्रॉ लाईन L लाईन ड्रॉ केली. टेक पॉइंट A. पहा, इथे मी साइडला लिहितो. ड्रॉ लाईन L लाईन ड्रॉ करून घेतली. टेक पॉइंट A such that, पहा, टेक पॉइंट A such that OA is equal to 1 unit. पहा, A पॉइंट असा घ्या, अंतर OA is equal to 1 युनिट आलं पाहिजे. हा A घेतला मी. OA is equal to 1 युनिट. हे जे अंतर आहे हे अंतर 1 युनिट आलं. ओके, 1 युनिट त्याला अंतर आपण 1 युनिट घेतलं. देन ड्रॉ द परपेंडिक्युलर ऑन पॉइंट A. A पॉइंट वरती परपेंडिक्युलर घ्या. ओके, A पॉइंट वरती आपण परपेंडिक्युलर घेतला. अँड टेक पॉइंट B. पॉइंट B घ्या सच दॅट B कसा घ्या, AB इज इक्वल टू 1 युनिट. हा, AB हे सुद्धा 1 युनिट आलं पाहिजे. इथपर्यंत समजलं. काय केलं, ड्रॉ लाईन L लाईन घेतली. टेक पॉइंट A सच दॅट OA इज इक्वल टू 1 युनिट घेतला. ड्रॉ द परपेंडिक्युलर ऑन पॉइंट A पॉइंट वरती परपेंडिक्युलर काढला. देयरफॉर अँड टेक AB इज इक्वल टू 1 युनिट. 1 युनिट हे पण अंतर घेतलं. जॉइन OB. यानंतर हे OB हे अंतर जॉइन करा. मला वाटतं सगळ्यांना चांगल्या पद्धतीने समजते. OB हे अंतर आपण जॉइन केलं. आता जॉइन केल्यानंतर काय करायचं, टेक O इज अ सेंटर ऑफ अ सर्कल. O हा सेंटर ऑफ सर्कल घ्यायचा आहे. अँड टेक रेडियस. OB इज द रेडियस. OB एवढी रेडियस घ्यायची. कंपास मध्ये माझ्याकडे कंपास नाहीये तरी पण तुम्हाला सांगतो. O is the center of circle and OB is a radius and draw an arc. एवढं अंतर घ्यायचं. draw an arc. एवढं अंतर घेऊन draw an arc which intersect line L. draw an arc which intersect line L. जो की लाइन L ला इंटरसेक्ट करेल at point T. T या ठिकाणी इंटरसेक्ट करेल. आपण काय केलं पाहता, सुरुवातीला लक्षात घ्या. आधी सुरुवातीला तुम्हाला पायथागोरसचे थेरम सांगायचं राहिलं. OB ज्या वेळेस जॉइन केला आपण तेव्हा OAB इज अ राइट अँगल ट्रायंगल. हा OAB राइट अँगल तयार झालाय. पहा, ट्रायंगल OAB इज अ राइट अँगल ट्रायंगल. ओके, राइट अँगल ट्रायंगल. हा राइट अँगल ट्रायंगल तयार झाला. देयरफॉर बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम काय सांगतो पहा, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू OB स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर. बेस काय, OA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. OA किती घेतलंय, 1 युनिट. 1 चा स्क्वेअर प्लस AB सुद्धा किती आहे, 1 चा स्क्वेअर. हे काय आलं, 1 प्लस 1 आलं 2. मीन्स OB स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, 2 आलं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घ्या. OB स्क्वेअर चा स्क्वेअर रूट आलं OB इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर रूट आलं स्क्वेअर रूट 2. लक्षात आलं सगळ्यांच्या. मीन्स दिस लेंथ इज OB काय आलं, स्क्वेअर रूट 2 आला. मग OB इज अ रेडियस. OB एवढी लांबी घ्यायची. ड्रॉ एन आर्क व्हिच इंटरसेक्ट लाइन L. हा कोणाला, लाइन L ला इंटरसेक्ट करेल ऍट पॉइंट T. म्हणजेच OB हे अंतर आणि OT हे अंतर सारखं आहे. का सारखं आहे, OB हे रेडियस घेतली आपण आणि त्याच रेडियसने आपण आर्क ड्रॉ केलाय. मीन्स OB इज इक्वल टू OT. OB आणि OT चं अंतर सारखं आहे. देयरफॉर OT इज इक्वल टू √2.
ओटी हे अंतर किती झालं, ओ पासून टी पर्यंत हे अंतर झालं √2. लक्षात आलं तुम्हाला? अशा पद्धतीनं तुम्ही √2 नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करू शकता. आता √3 याच्या पुढे √3 आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. कशा पद्धतीने √3 रिप्रेझेंट करायचा पहा. हे पुसतो मी, तुम्ही परत एकदा हा व्हिडिओ पाहून हे समजून घेऊ शकता. यानंतर काय करायचं, टी या पॉइंटला ड्रॉ द परपेंडिक्युलर ऑन पॉइंट टी. टी या पॉइंटला परपेंडिक्युलर काढायचा. ओटी हे अंतर किती आले, √2 आले. √2 आल्यानंतर या ठिकाणी परपेंडिक्युलर काढायचा पहा. ओके, या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर काढला. इथं नाव द्या सी. इथं परपेंडिक्युलर काढला. परपेंडिक्युलर काढल्यानंतर जॉइन ओसी. ओसी जॉइन करून घ्यायचं. जॉइन ओसी अशा पद्धतीने तुम्ही ओसी जॉइन करू शकता. पहा आता नाऊ काय करणार पहा. नाऊ ओटी इज इक्वल टू, ओटी काय बेस घ्यायचा, ओटी किती आहे √2. सी ए टेक टीसी. टीसी इज इक्वल टू 1 युनिट घ्यायचं. टीसी इज इक्वल टू 1 युनिट. आता पहा नाऊ ओटीसी. ओटीसी इज अ राइट एंगल ट्रायंगल. परत एकदा ओटीसी हा राइट एंगल ट्रायंगल तयार झालाय पहा. ओटीसी जे कोणी हा व्हिडिओ पहिल्यापासून पाहत नसतील पहिल्यापासून पहा, अर्ध्यातून लक्षात येणार नाही. ओटीसी इज अ राइट एंगल ट्रायंगल. ओटीसी राइट एंगल ट्रायंगल झाला. मी इथं लिहितो आता. नाऊ ओटीसी इज अ राइट एंगल ट्रायंगल बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम घ्या. हायपोटेन्यूज कोणता आहे, ओसी. ओसी स्क्वेअर इज इक्वल टू, ओसी स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे, बेस आहे ओटी. ओटी स्क्वेअर. ओके, ओटी स्क्वेअर तुम्ही परत एकदा रिपीट लिहायचंय. ओटी स्क्वेअर प्लस टीसी स्क्वेअर. ओके, प्लस टीसी स्क्वेअर. पाहता याच्या पुढे काय आहे, ओटी काय आहे, ओटी अंतर आहे √2. √2 चा स्क्वेअर प्लस टीसी किती घ्यायचंय 1 घ्यायचंय. देयरफॉर 1 चा स्क्वेअर काय येईल, √2 चा स्क्वेअर काय आला 2 प्लस 1 चा स्क्वेअर 1 आणि मग 2 प्लस 1 आलं 3. मीन्स ओसी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं 3 आलं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. स्क्वेअर रूट घ्या परत. ओसी इज इक्वल टू काय येईल √3. ओसी काय आलं √3. म्हणजे हे ओसी हे अंतर झालं √3. परत एकदा लिहायचं. टेकिंग ओ इज द सेंटर ऑफ अ सर्कल. ओ सेंटर घ्यायचा. ओसी इज अ रेडियस. ओसी रेडियस घ्यायची. ड्रॉ एन आर्क. ड्रॉ एन आर्क व्हिच इंटरसेक्ट ऍट व्हिच इंटरसेक्ट लाईन एल. पहा ओसी एवढी त्रिज्या घ्यायची कंपास मध्ये. टेक ओसी इज द रेडियस. ड्रॉ एन आर्क. आर्क ड्रॉ करायचा व्हिच इंटरसेक्ट लाईन एल ऍट पॉइंट एम. एम या ठिकाणी इंटरसेक्ट करेल. पहा ओसी आणि ओएम हे अंतर सारखं झालं. ओएम हे अंतर ओसी किती झाले √3. ओसी इज इक्वल टू √3. ओएम सुद्धा किती झालं, ओएम इज इक्वल टू √3. अशा पद्धतीने आपण √3 नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करू शकतो. आता आपला क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन आहे की √5 तुम्हाला नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. कशा पद्धतीने नंबर लाईन वरती आता √5 तुम्हाला रिप्रेझेंट करता येईल ते तुम्हाला समजावून सांगतो. ड्रॉ अ नंबर लाईन. आपण सुरुवातीला नंबर लाईन ड्रॉ करून घेऊ. ओके, ड्रॉ अ नंबर लाईन. हा सगळा 8वी चा भाग आहे. 8वी मध्ये सगळं शिकलेलो आहे. रिपीट चाललंय कारण तुमच्या पुस्तकामध्ये लेट्स रिकॉल हा पॉइंट दिलेला आहे, त्यानुसार आपण रिपीट करतोय. ड्रॉ लाईन एल. ओके, टेक पॉइंट ओ विथ कोऑर्डिनेट इज 0. त्याचा कोऑर्डिनेट 0 आपण घेतलेला आहे. ओ पॉइंट घेतलेला आहे. देन टेक पॉइंट ए. ए पॉइंट घेतला. आता √5 दाखवायचा आहे आपल्याला. इथं कोणती संख्या घ्यावी लागेल, ही जी परपेंडिक्युलर आपण घेणार आहे. ड्रॉ परपेंडिक्युलर ऑन पॉइंट ए. ए वरती आपण जो परपेंडिक्युलर घेतो आणि टेक पॉइंट बी. बी हे परपेंडिक्युलर घेतला. हे नेहमी 1 युनिट ठेवायचं. पहा याच्यामध्ये कधी चेंज करायचं नाही. हे नेहमी 1 युनिटच ठेवायचं. याच्यात कधी चेंज करायचं नाही. ए बी हे अंतर घेणार आहे तर आपण हे 1 युनिट ठेवायचं. ओए हे अंतर किती घ्यावं लागेल की पायथागोरसच्या प्रमेयानुसार याचा वर्ग आणि याचा वर्ग त्यात 5 आला पाहिजे. म्हणजे स्क्वेअर रूट √5 येईल. हायपोटेन्यूज √5 आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला इथं कोणती संख्या घ्यावी लागेल किंवा व्हॉट हाऊ मेनी डिस्टन्स वी टेक ओए. ओएचं डिस्टन्स किती घ्यावं लागेल, ज्याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर यांची बेरीज 5 आली पाहिजे. इथं जर मी 1 घेतला, 1 चा स्क्वेअर आणि 1 चा स्क्वेअर 2 येतो. इथं जर मी ओए हे अंतर 2 घेतलं, 2 चा स्क्वेअर 4 येणार आहे. 2 चा स्क्वेअर 4, 4 + 1 5.
अशा पद्धतीने हे लक्षात घ्यायचं आणि त्याच्या आधारे OA हे अंतर घ्यायचं. देन ड्रॉ लाईन L. ओके, ड्रॉ अ लाईन L. L लाईन ड्रॉ केली. टेक पॉइंट A such that OA is equal to 2 युनिट. OA हे 2 युनिट घेतलं. ड्रॉ परपेंडिक्युलर BA. काय करायचं? परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. BA परपेंडिक्युलर टू लाईन L वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आणि AB इज इक्वल टू 1 युनिट घ्यायचं. AB सुद्धा काय आलं? 1 युनिट. जॉइन OB जॉइन करून घेतलं. नाउ OAB इज अ राइट अँगल ट्रायंगल. OAB हा राइट अँगल ट्रायंगल तयार झाला. OAB इथं लिहितो मी. ट्रायंगल OAB इज अ राइट अँगल ट्रायंगल. राइट angle triangle. Okay, therefore by Pythagoras theorem, Pythagoras theorem काय सांगतो? Pythagoras theorem hypotenuse square is equal to means OB square is equal to काय? OB square is equal to OA square plus AB square. Okay, then OB square is equal to OA किती आहे? 2 युनिट. 2 चा स्क्वेअर प्लस AB किती आहे? 1 चा स्क्वेअर. 2 स्क्वेअर मीन्स 4 plus 1 is equal to 5. This is the OB square. OB square आलं 5. Taking square root of both sides, square root घेऊ. याचं स्क्वेअर रूट आलं OB is equal to याचं स्क्वेअर रूट काय आहे? √5. मीन्स OB हे डिस्टन्स किती झालं? √5 एवढं झालं. Then take O is a सेंटर. O आता सेंटर घ्या. OB इज अ रेडियस. OB एवढी रेडियस घ्या. ड्रॉ एन आर्क. कंपास मध्ये OB एवढा अंतर रेडियस घ्यायचं. ड्रॉ एन आर्क. अशा पद्धतीने ड्रॉ एन आर्क which intersect line L at point. कोणता पण पॉइंट आहे at point M. पा टेक O is a center and OB is a radius. OB एवढी रेडियस घ्यायची. ड्रॉ एन आर्क ड्रॉ करायचा आहे which intersect line L at point M या ठिकाणी इंटरसेक्ट करेल. OB आणि OM हे अंतर सारखं झालं. OB आहे √5, OM सुद्धा √5. therefore OM is equal to √5. अशा पद्धतीनं कोऑर्डिनेट M चा कोऑर्डिनेट काय आला? मग M चा कोऑर्डिनेट आला. कोऑर्डिनेट ऑफ M इज √5. M चा कोऑर्डिनेट आला √5. आता तुम्ही म्हणता आपण पुढे आणखी काय ड्रॉ करू शकतो याच्यात? हो, √5 हा पाया घ्यायचा. √5 परपेंडिक्युलर इथं आपण ड्रॉ करू शकतो. इथं परपेंडिक्युलर M या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ केला. इथं नाव द्या. आपण C, पॉइंट C. जॉइन OC. इथे परत एकदा OC जॉइन करू शकतो पहा. ओके, OC जॉइन केलं. आता OC जॉइन केल्यानंतर काय आलं पहा? OM इज इक्वल टू काय आलं? OM इज इक्वल टू √5 आणि CM इज इक्वल टू काय? 1 घ्यायचं. मी अगोदर सांगितलं तुम्हाला हे अंतर 1 घ्यायचं. देन OMC इज द राइट अँगल ट्रायंगल. हा OMC राइट अँगल ट्रायंगल घ्यायचा. बाय पायथागोरस थेरम OC स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. OM किती आहे? OM हे अंतर √5 फाइंड आउट केला आपण. √5 चा स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर. √5 चा स्क्वेअर आला 5 प्लस 1 चा स्क्वेअर 1 हे आलं 6 मीन्स OC स्क्वेअर इज इक्वल टू 6 आलं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड हे आलं √6. हे अंतर आलं √6. देन O इज अ सेंटर, OC इज अ रेडियस. OC रेडियस घ्या. ड्रॉ एन आर्क व्हिच इंटरसेक्ट लाइन L at point N या ठिकाणी इंटरसेक्ट करू आणि ON हे अंतर किती झालं? ON हे अंतर झालं √6. अशा पद्धतीने तुम्ही √6 नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करू शकता. काय अडचण असेल तर मला विचारू शकता. आता यानंतर आपण काय करणार पहा? √10 आता रिप्रेझेंट करायचंय पहा. √10 कसं रिप्रेझेंट करणार आहे नंबर लाईन वरती? मी सगळा घटक तुमचा 8वी चा सुद्धा रिपीट करतोय, 10वी ला सुद्धा हे लागतं. म्हणून √10 आपल्याला नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करायचंय पहा. रिप्रेझेंट √10 ऑन अ नंबर लाईन. √10 रिप्रेझेंट करायचे. असं ड्रॉ अ नंबर लाईन L. नंबर लाईन ड्रॉ करून घेतली. टेक पॉइंट O which coordinate is 0 कोऑर्डिनेट असणारा O पॉइंट घेतला.
टेक पॉइंट ए सच दॅट OA इज इक्वल टू, आता OA किती घ्यावा लागेल याची बेरीज आणि जो परपेंडिक्युलर टाकणार आहे त्याच्या स्क्वेअरची बेरीज 10 आली पाहिजे. काय घ्यावं लागेल तुम्ही सहज सांगू शकता पहा. इथं जर मी 3 घेतलं, 3 चा स्क्वेअर काय येईल 9, हा 1 चा स्क्वेअर येईल 10, 1 चा स्क्वेअर 1, 9 + 1 10 येईल. देअरफॉर जॉइन OB जॉइन करून घेतलं. OAB इज अ राइट अँगल ट्रायंगल लिहायचं. OAB इज अ राइट अँगल ट्रायंगल. Therefore by Pythagoras theorem OB square is equal to OA square plus AB square. OA आहे 3, 3 चा स्क्वेअर प्लस AB आहे 1, 1 चा स्क्वेअर. 9 + 1 is equal to 10. Taking square root of both sides, OB is equal to √10. हे OB हे अंतर √10 आलं. Then take O is a center. O center घ्या. OB is a radius. Draw an arc which intersect line L at point M. OM is equal to √10 and coordinate of M चा coordinate आला √10. अशा पद्धतीनं तुम्ही सहज √5 √10 तुम्हाला परीक्षेमध्ये येताना √2 √3 √5 √10 यापैकी एखादा अंक येतो. Represent the √2, represent the √3, represent the √10, represent the √5 on a number line. मी तुम्हाला आता √2 √3 √5 √6 हे रिप्रेझेंट करून दाखवलं. तुम्हाला सर √7 जर आलं तर काय करायचं? समजा अचानक तुम्हाला सांगितलं की √7 तुम्हाला नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करायला सांगितलं. √7 कशा पद्धतीने करायचं तर तुम्हाला ते पण सांगतो. पहा अशाच पद्धतीने ड्रॉ लाईन L, टेक पॉइंट O सच दॅट O इज अ कोऑर्डिनेट आणि टेक पॉइंट A. OA अंतर किती घ्यायचं? OA हे अंतर √6 घ्यायचं. हा जो परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे हा 1 येईल. ड्रॉ OC, √6 चा स्क्वेअर येईल 6 + 1 हे येईल 7. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड हा येईल √7. अशा पद्धतीने कोणताही अंक येऊ द्या रिप्रेझेंट करायला नंबर लाईन वरती तुम्ही सहज सोप्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकता. अशा पद्धतीने आजचा घटक तुम्हाला लेट्स रिकॉल सहित मी पूर्ण केलेला आहे. त्यानंतर एक्सरसाइज 2.1 सुद्धा मी पूर्ण केलेली आहे. मला आज इरॅशनल नंबर प्रूव्ह करायचा होता पण आता बराचसा वेळ झालेला आहे पहा. इरॅशनल नंबर प्रूव्ह करायचा तुमचं माइंड पूर्णतः ताजं पाहिजे. मला जो घटक घ्यायचा आहे पेज नंबर 22 वर एक पॉइंट आहे पहा, इरॅशनल अँड रियल नंबर्स. हा जो पॉइंट मला घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपलं माइंड पूर्णतः सेट पाहिजे कारण तो समजायला थोडासा वेळ लागणार आहे आणि त्याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन येतात. तो पॉइंट काय पहा, √2 √5 √3 हे इरॅशनल नंबर आहेत हे प्रूव्ह करायचे पहा. प्रूव्ह दॅट काय करायचं आपल्याला उद्याचा घटक सांगून ठेवतोय. प्रूव्ह दॅट √2 is an irrational number. √2 is an irrational number. हा irrational number आहे हे प्रूव्ह करायचंय. √3 is an irrational number, √5 is an irrational number, √10 is an irrational number. हे आपल्याला प्रूव्ह करायचे. हे प्रूव्ह करण्यासाठी जी काही मेथड आहे ती इनडायरेक्ट मेथड आहे आणि त्या इनडायरेक्ट मेथडच्या आधारे आपण हे प्रूव्ह करणार आहे. ठीक आहे. उद्याच्या तासाला मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे प्रूव्ह करता येईल कारण तुमचं माइंड नवीन पाहिजे. आता बऱ्याच वेळ तुम्ही पाहताय बारकाईने पाहताय. उद्याच्या तासाला आपण हा घटक घेऊया. या ठिकाणी आपण थांबूया. आजचं काम तुम्हाला सांगतो, आजची एक्सरसाइज तुम्हाला सांगतो. आज तुम्ही एक्सरसाइज 2.1 पूर्ण एक्सरसाइज सोडवायची. 2.1 एक्सरसाइज नंबर 2.1 पूर्ण सोडवायची. त्याच्यानंतर रिप्रेझेंट √2, रिप्रेझेंट √3, रिप्रेझेंट √5 आणि रिप्रेझेंट √10 एवढे नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करायचे. वेगवेगळे नंबर लाईन घ्या. वाटल्यास हे दोन एकावरती रिप्रेझेंट केले तरी चालते एका नंबर लाईन वरती. यासाठी दोन सेपरेट घ्या किंवा एकाच लाईन वरती दोन रिप्रेझेंट केले तरी चालतील. आजची एक्सरसाइज 2.1 सोडवायची आणि √2 √3 √5 आणि √10 हे नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करायचे. एवढं काम तुम्हाला आहे. तुर्तास सगळ्यांना धन्यवाद. आपण सगळेजण जो प्रतिसाद देत आहेत त्यामुळे आम्हालाही शिकवण्यामध्ये उत्साह वाटत आहे आणि अशाच पद्धतीने अभ्यास आपण करावा. यानंतर 5 मिनिटांमध्ये सायन्सचं लेक्चर तुमचं सुरू होईल. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.